पुण्यातील एका अनोख्या लग्नाची चर्चा सध्या देशामध्ये सुरू आहे आणि हे लग्न म्हणजे LGBTQ समुदायाचे श्याम आणि रामचे लग्न पुण्यामध्ये पार पडलेले आहे। मिस्ट LGBTQ फाउंडेशनचे सहसंस्थापक श्याम आणि राम यांचा गेल्या आठवड्यामध्ये लग्न सोहळा पार पडलाय। अतिशय आनंददायी आणि भावनिक समारंभामध्ये त्यांची लग्नगाठ बांधली गेली आहे। हा विवाह केवळ दोन व्यक्तींमधला नव्हता, तर समाजातल्या स्वीकृती आणि समतेसाठीचा एक ठोस संदेश असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। हळदीचा समारंभही मोठ्या उत्साहामध्ये पार पडला आणि त्यानंतर मेहंदीचा समारंभ देखील करण्यात आला। विशेष म्हणजे विवाह दोन पद्धतीने पार पडलाय। हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न सोहळा करण्यात आला। प्रत्येक विधीची साक्ष होती प्रेम, समानता आणि स्वाभिमानाची। काल नुकताच आपल्या पुण्यामध्ये एक समलैंगिक विवाह संपन्न झालेला आहे आणि आपले राम आणि श्याम जे आहेत ते विवाहबद्ध झालेले आहेत। आम्ही सर्वजण या लग्न सोहळ्याचे साक्षीदार होतो। लग्न हा एखाद्याचा स्वतःचा डिसिजन असू शकतो किंवा तो त्याचा स्वतःचा अधिकार असला पाहिजे की कोणासोबत करायचंय, का करायचंय। कारण आयुष्य आपल्याला कोणासोबत काढायचंय ते त्या व्यक्तीची पर्सनल चॉईस असू शकते। तर हा जो सोहळा झाला खूप छान प्रकारे झाला